पिंजरा उघडा बघून मी पोपटाला आतमध्ये ढकललं. काकू म्हणाली, तुझे काका आहे बाजूला, जरा हळू, आवाज न करता पोपटाला पिंजऱ्यामध्ये जाऊ दे. कथा तेव्हाची आहे, जेव्हा मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काही दिवस काकूंच्या घरी राहायला गेलो. सुरुवातीला मला घरापासून दूर असल्यामुळे थोडेसे एकटेपण वाटत होते. पण काकूंनी माझी खूप काळजी घेतली. सकाळी माझ्यासाठी नाश्ता बनवणे, दुपारी माझ्याशी गप्पा मारणे आणि संध्याकाळी माझ्यासोबत फिरायला जाणे, असे त्यांचे प्रेमळ वागणे रोजच सुरू होते. काकूंच्या स्वभावातील प्रेमळपणा आणि आपुलकी मला हळूहळू जाणवू लागली. त्या माझ्याशी नेहमी शांतपणे बोलत आणि माझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवत. त्यामुळे मला त्यांच्याविषयी खूप आदर आणि आपुलकी वाटू लागली. काकूंचं वय काही जास्त नव्हतं. काकूंच्या आणि काकाच्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक होता. काकूला तर काकापेक्षा माझ्यासोबतच जास्त वेळ घालवायला आवडायचा. काका तर नेहमी कामात व्यस्त असायचे. एकदा काकू मला म्हणाली, आज आपण दोघे एकाच बेडवर झोपूया. कारण काका घरी नव्हते. त्या रात्री मला खूप काही जाणवलं होतं. जेव्हा मला काकूचा स्पर्श होत असे, तेव्हा माझ्या मनात जणू वादळ आल्यासारखं होत होतं. मी दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंना तसं सांगितलं, तर काकू हसायला लागली होती. काकू म्हणाली, मग तेव्हाच का नाही सांगितलं? मी ते वादळ शांत केलं असतं. काकूचं बोलणं मला तेव्हा तर समजलं नाही, पण नंतर मला त्या शब्दाचा अर्थ समजला. नंतर आमच्या नात्यामध्ये थोडं थोडं वेगळं काही घडू लागलं आणि मला काकूवर जणू प्रेमच होत गेलं. एकदा तर काकूने मला आकर्षित करण्यासाठी पिंजरा उघडाच ठेवला होता. समोर काका झोपलेले होते. पिंजरा उघडा बघून मला तर राहावेना. पिंजरा बघून मी पोपटाला आतमध्ये ढकललं. लगेच काकू म्हणाली, तुझे काका आहे बाजूला, जरा हळू, आवाज न करता पोपटाला पिंजऱ्यामध्ये जाऊ दे. मी तर एकदा नाही, दोनदा नाही, तर 4 वेळा पोपटाला पिंजऱ्यामध्ये जाऊ दिलं होतं. नंतर काकूने तर त्यांचा पिंजरा माझ्या पोपटालाच दिला होता, कायमचा. कारण माझं कॉलेज आणि नंतर नोकरीला लागेपर्यंत मी काकूकडेच राहायला होतो.